तर जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ काल संध्याकाळच्या वेळेला भीषण असा अपघात झाला आणि 13 प्रवाशांचा मृत्यू झालाय। 25 प्रवासी सध्या गंभीररीत्या जखमी आहेत आणि त्यांच्यावरती पाचोरा आणि जळगावमधल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी आग लागल्याच्या अफवेच्या नंतर रेल्वेमधून बाहेर उड्या घेतल्या। त्याच वेळेला बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना धडक दिली होती। पुष्पक एक्सप्रेस लखनौवरून मुंबईच्या दिशेने येत होती आणि हा अपघात कसा झालाय ते आपण जाणून घेऊयात। मात्र आता आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्या सोबत आहेत। संजय, आताची नेमकी या सगळ्या जखमींची प्रकृती कशी आहे आणि अनेकांचे नातेवाईक आता जमायला सुरुवात झाली आहे? नक्कीच यामिनी, आताची अपडेट थोडी दिलासादायक जरी म्हटली तरी चालेल, कारण जखमी जे 25 होते त्यापैकी 15 रुग्णांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलेले आहे। आता फक्त 10 रुग्णांवर जे की जखमी आहेत, जे 10 जखमी आहेत त्यांच्यावर पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि त्यांचीही प्रकृती ही धोक्याबाहेर आहे असं थोड्याच वेळापूर्वी प्रशासनाने सांगितलंय। खरं तर आता मी जळगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या शवआगारासमोर आहे। या ठिकाणी 13 मृतदेह जे ठेवलेले आहेत त्यापैकी 9 मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली आहे, मात्र अद्यापही 4 मृतदेहांची ओळख पटलेली नाही। खरं तर या ठिकाणी असेही काही नातेवाईक आलेले आहेत, असेही काही कुटुंब आलेले आहेत की ज्यांचे नातेवाईक 1 ते 2 नातेवाईक मिसिंग आहे, पण अद्यापही ते प्रशासनाकडे त्याबद्दल काही माहिती नाही आहे। असेही नातेवाईक या ठिकाणी पोहोचले। मी तुम्हाला या ठिकाणी जर दृश्य दाखवलं तर या ठिकाणी प्रशासनाने आता शवपेट्या हे आणलेले आहेत। या रुग्णांचे जे काय मृतकांचे शव आहेत हे आता त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी या ठिकाणी तयारी सुरू आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर मी दाखवलं तर या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दृश्यात बघायला मिळते। जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात ही मृतकांच्या नातेवाईकांची गर्दी या ठिकाणी आहे। खरं तर या अपघातात आतापर्यंत नेपाळच्या 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती, परंतु आता माहिती मिळाली आहे की या अपघातात नेपाळमधील 4 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एक 10 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे। हा बालक आपल्या आजी आजोबांसोबत लखनौवरून मुंबईकडे जात होता आणि या अपघातात या तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती आता थोड्याच वेळापूर्वी मिळाली आहे आणि यांचे तिघांचे नातेवाईक या ठिकाणी पुण्यावरून पोहोचलेले आहेत। अगदी संजय, धन्यवाद या माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।